महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये नवीन वर्षाची सुरुवात एका नव्या संकल्पाने करण्यात आली। मराठी नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संकल्प करून केली। विद्यालयाच्या आवारात ही शैक्षणिक संकल्पाची गुढी उभारली होती। शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रेम, ज्ञान, समृद्धी, मांगल्ये, चैतन्य, शुद्ध आचार विचार, संस्कार या मूल्यांची गरज असते। यामुळेच विद्यार्थी सुसंस्कारित होतो। भविष्यात तो उत्तम नागरिक व चांगला माणूस म्हणून समाजामध्ये आपले स्थान निर्माण करतो। विद्यार्थ्यांच्या मनात उत्तुंग विचार, उंच ध्येय, स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या या शैक्षणिक गुढीचे पूजन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गिरीजा कोंटे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर शैक्षणिक संकल्पनाच्या गुढीचे ढोल ताशांच्या गजरात हातात ब्रह्मध्वज घेऊन पारंपरिक खेळाचा समावेश करून मिरवणूक काढण्यात आली। चैत्र शुद्ध प्रतिपदेला घरोघरी गुढी उभारली जाते। तसेच महेश विद्यालयात शैक्षणिक संकल्पाची गुढी उभी करून आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रार्थना या गुढीला विद्यार्थ्यांनी केली। सध्याच्या काळात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये घेण्याची गरज आहे, असे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले। या गुढीमुळे शाळेचे वातावरण अधिकच मंगलमय व पवित्र बनले। कार्यक्रमाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जान्हवी अज्योतिकर यांची होती। अशी ही संस्कार रूपी आज गुढी जी आहे, जी सर्व मांगल्य म्हणजे सुरुवातीला आदिशक्तीच्या रूपात आपल्या समोर आहे, की ज्याच्यामध्ये ज्ञान, आरोग्य, आपले कल्चर, संस्कार, गुणधर्म आणि मानवरूपी मानवास आलेले जे महापंचभूतांनी जे शरीर दिले, या शरीराला लाभलेले जे काही गुणधर्म आहेत त्या गुढीमधून आपल्याला लाभलेले आहेत। तर हे सगळे संस्कार घेऊन आपल्याला उद्या नवीन वर्षाच्या म्हणजे 30 मार्च 2025 गुढी पाडव्याच्या चरणी नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा, की आज नव्याने संस्कारांनी वेगळ्या भावनांनी ही गुढी आपल्या समोर आली आहे। तर जनतेच्या समोर अशीच संस्काररूपी गुढी असेल तर आपला भारत देश नक्की वेगळ्या मार्गावरती येईल आणि तो जगातला नंबर 1 अशा स्टेजला येईल। असेच टीचर्स आपल्या बरोबर असतील तर 30 मार्च पासून आपलं मराठी वर्ष सुरू होत आहे। मग नववर्षाचा आपण वेगवेगळा संकल्प करतो, घरामध्ये गुढ्या उभ्या करतो। तर आम्ही ह्या संकल्पनेमधून शैक्षणिक गुढी विद्यार्थ्यांसाठी पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। मग या शैक्षणिक गुढीची संकल्पना काय आहे, तर विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण करायचं आहे, शिस्त अंगी जोपासायची आहे, संस्कार आपल्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांचं आरोग्य, आहार, जीवनशैली, समाजाशी कसं वागायचं ही शिकवण आम्ही या संकल्प गुढीमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महेश विद्यालयाची ही मांगल्याची, शांततेची अशी ही गुढी आहे। ही गुढी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात हा संदेश निर्माण करत आहे। या गुढीप्रमाणे आपण नेहमी उत्तुंग असं आपलं ध्येय ठेवायचं आणि या ध्येयाप्रमाणे वाटचाल करायची। उद्यापासून सुरू होणाऱ्या मराठी वर्षाच्या गुढीपाडव्यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हे नववर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी, आनंददायी जाओ ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। आज बालवाडीच्या वर्गामध्ये अतिशय अनोखा उपक्रम आम्ही शाळेमध्ये साजरा केला। मंगलमय वातावरणात गुढीची आम्ही उभारणी केली। आमच्या सगळ्या शिक्षक वर्गांनी आणि पालक वर्गांनी अतिशय उत्स्फूर्त असं सहकार्य केलं आणि या निमित्ताने आम्ही मुलांमध्ये संस्कार रूपी गुढी उभारून एक संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला आणि ही अभिनव संकल्पना आमच्या मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या बालवाडीच्या टीचरनी अतिशय उत्तमरित्या राबवली। आमच्या छोट्या मुलांनी अतिशय सुंदररित्या
गुड्या बनवून आणल्या आणि पालकांची आम्ही रॅली काढली. तर आज अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला. त्याबद्दल विद्यालयातर्फे मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनामुळे झाल्यामुळे त्यांचे आभार मानते मी. नमस्कार. महेश विद्यालय पूर्व प्राथमिक विभागामध्ये आम्ही हा गुढीचा उपक्रम केलेला आहे. शैक्षणिक गुढी बरोबर संस्काराची गुढी मुलांना दिलेली आहे. उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी या सगळ्या उपक्रम आमच्या शाळेमध्ये केलेला आहे. धन्यवाद.